ठीक आहे. आपण प्रिन्सिपल सोल्युशन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला 12th चा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. 12वी मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला सुरू करण्याआधी मी तुम्हाला अलाइड अँगल फॉर्म्युला दिली होती. ते अलाइड अँगलचे फॉर्म्युले पाठ असणार तरच तुम्हाला एक्झाम्पल येणार आहे. तरी पण मी एकदा एक्सप्लेन करतो की हे 4 क्वाड्रंट आहेत. 0 पाय म्हणजे 90, पाय म्हणजे 180, 270 आणि 360. एक राऊंड 360 चा. ठीक आहे. आता इथं पहिला क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, ऑल पॉझिटिव्ह. एकूण 6 ट्रिगो आहेत काल सांगितल्याप्रमाणे. पहिल्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. दुसऱ्यामध्ये फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. तिसऱ्यात फक्त कोण असतात, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. आणि चौथ्यात कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. म्हणजे पहिलं घर हे सार्वजनिक आहे, त्याच्यामध्ये सगळेचे सगळे पॉझिटिव्ह असतात. दुसऱ्या घरामध्ये फक्त साइन आणि कोसेक, बाकीचे 4 जणांच्या नावावरती नाहीये, म्हणजे 4 जण निगेटिव्ह आहेत. तिसऱ्या घरात टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत, बाकी 4 काय आहेत, निगेटिव्ह आहेत. आणि चौथ्या घरामध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे काय आहेत, निगेटिव्ह आहेत. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. आणि जनरली मी तुम्हाला एवढे 4 अलाइड अँगल लक्षात ठेवले सांगितले. 2π - θ म्हणजे फोर्थ क्वाड्रंट, 2π + θ म्हणजे 360 पेक्षा जास्त परत पहिला क्वाड्रंट, पाय पेक्षा कमी सेकंड क्वाड्रंट आणि पाय पेक्षा जास्त थर्ड क्वाड्रंट. हे लक्षात ठेवलं ना तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काही अवघड जाणार नाही. एक्झाम्पल लिहून घ्या. मला वाटते काल आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत प्रिन्सिपल सोल्युशनचे. कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघा, परवाचा व्हिडिओ बघा, कारण तो IMP आहे. आणि ते नंतर हा व्हिडिओ तुम्ही चालू करा. Find the principal solutions of Find the principal solution of the following equation. खालील इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन्स काढा. tan x = √3. ठीक आहे. tan x किती दिलाय, √3 दिलेला आहे. तर खालील इक्वेशन आता प्रिन्सिपलच्या व्हॅल्यू ही 0 आणि 2 पायच्या मध्ये असतात. म्हणजे 0 ते 360, 2π म्हणजे एक प्रेट 360चा. ह्यांच्यामध्येच्या व्हॅल्यू आहेत त्यांना आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू असं म्हणतो. एक व्हॅल्यू डायरेक्ट मिळते पॉझिटिव्ह असल्यामुळे. सोल्युशन tan x = √3. tan x किती डिग्रीवर √3 असते, x = 60 डिग्री. तुम्ही टॅनच्या टेबलमध्ये बघा, तुम्हाला मी बेसिक मध्ये सांगितलेलं होतं की व्हॅल्यू पाठवायची 0, 30, 60, 45, 90. x = 60 म्हणजे किती, π/3. कारण पायची व्हॅल्यू 180 असते, 180 चे 60. आता दुसरी व्हॅल्यू काढण्यासाठी एक अलाइड अँगल वापरावा लागतो. तो अलाइड अँगल पॉझिटिव्ह पाहिजे. नाव असा कुठला टॅनचा फॉर्म्युला आहे की ज्याच्यात टॅन पॉझिटिव्ह, tan x पॉझिटिव्ह tan x पाहिजे. पण टॅन कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असते, पहिला आणि तिसरा. मग π - θ नाही, π + θ हा फॉर्म्युला बसू शकतो. थीटाच्या ऐवजी ते x आहे, देन tan π + x. θ असेल तर θ. ठीक आहे. आता x व्हॅल्यू किती वापरायची, π/3. देन tan + π + π/3 = tan x. क्रॉस मिशन करा. tan 3π + π/3 = tan x. tan for π/3 tan x. tan cancels. x बरोबर for π/3 म्हणजे 240. ठीक आहे. नाउ बट its principal value therefore what म्हणूया आपण, त्याची रेंज काय आहे, 0 = x, x = 2π. ह्या दोन्ही व्हॅल्यू बसतात. पहिली व्हॅल्यू π/3. ठीक आहे. π/3 सुद्धा 360 पेक्षा लहान आहे. दुसरी काय आहे, π/3. हो, ही सुद्धा चेक करायचं आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये बसते का. therefore its principal value are काय आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू, x = π/3 and x = π/3. तर दोन प्रिन्सिपल व्हॅल्यू रेंज, प्रिन्सिपल व्हॅल्यू तर तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची. अलाइड अँगल वापरायचा. मी काल अलाइड अँगल सांगितलेला आहे, याला अकाउंट नाही, त्यामुळे टॅनचं टॅन येणार आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह असतोय, त्यामुळे मी π + x घेतलंय कारण टॅन पॉझिटिव्ह झालेला आहे.
इथं टॅन पॉझिटिव्ह दिलेलं आहे. किंवा मी एक युए टेबल दिलेलं होतं तुम्हाला, युए टेबल. हा टेबल स्वतः मी तयार केलेला आहे म्हणून त्याचं नाव मी युए टेबल असं देतोय की ह्याच्यातल्या त्या व्हॅल्यू सेमच असतात. त्याला आपण सेम व्हॅल्यू टेबल असं म्हणतो. 0, 180, 360 च्या व्हॅल्यू सेमच असतात. का म्हणून विचारायचं नाही, ह्या व्हॅल्यू सेमच असतात. 30, 150, up to 10, up to 330 यांच्या व्हॅल्यू सेमच असतात. 45, 135, 255 आणि 315 सेमच असतात. 60, 120, 240 आणि 300 सेमच असतात. लास्ट कॉलम मध्ये 90 आणि 270 सेम असतात. व्हर्टिकल कॉलम मध्ये दिलेले व्हॅल्यू सेम आहेत. पहिला क्वाड्रंट, दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट आणि चौथा क्वाड्रंट. ठीक आहे. आता एक व्हॅल्यू 60 ची आहे, मग 60च्या कॉलम मध्ये बघायचा आणि व्हॅल्यू टॅन पॉझिटिव्ह आहे म्हणजे टॅन कुठल्या क्वाड्रंट मध्ये, पहिला आणि तिसरा. पहिल्याची व्हॅल्यू 60, त्याच कॉलम मध्ये तिसऱ्या क्वाड्रंटची व्हॅल्यू बघायची 240, त्याच क्वाड्रंट मध्ये बघायची. 60ची तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू 240 आहे. कारण काय, ह्या व्हॅल्यू सेम आहेत. सेम व्हॅल्यू टेबललाच आपण युए टेबल असं म्हणतो. त्यांच्या व्हॅल्यू सेम आहे आणि टॅन इथं पॉझिटिव्ह आहे. टॅन पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 60 आणि 240 तुम्ही जेईला डायरेक्ट सोडवू शकता. 60 आणि 40 समजलं. आणि हे 240 आहे, इथं 5 बरोबर 180 वापरा. 60 × 4 240 समजलं. लिहून घ्या टॅन एक्स बरोबर 240. आता थोडंसं वेगळं देतो तुम्हाला. Find the principal solutions of sec theta is equal to 2/√3. sec theta कितीला आहे? 2/√3. आता sec thetaचं तुम्हाला आलं किंवा आपण सेकचं रूपांतर कॉस मध्ये करू शकतो. सेकनं जरी सोडवलं तरी चुकणार नाही कारण सेक थिटाचे सुद्धा मी आलाड अँगल दिलेली आहे. ठीक आहे. गिवन सेक थिटा इज इक्वल टू 2/√3. सेक थिटाचं रूपांतर कशात करू शकतो आपण? कॉस थिटा इज इक्वल टू √3/√3. सेक थिटाच्या रिव्हर्स कॉस थिटा असतो. आपण 11वीला बघितलेला आहे. म्हणजे 12चा मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुरू केला आहे पण त्याला बेसिक 11वी लागणारच तुम्हाला. कॉस थिटा इज √3/2. थिटा किती असणार? कारण 60 डिग्री √3/2 असतो. 60 म्हणजे पावर. आता मला असा एकच व्हॅल्यू सांगायची की जी कॉस पॉझिटिव्ह आहे, ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. मग नाव वी हॅव असा कुठला आलाड अँगल आहे का की ज्याच्यात कॉस पॉझिटिव्ह आहे? थिटा का घेतलं कारण एक्झाम्पल थिटा मध्ये. मागल्या वेळी एक्झाम्पल आपलं एक्स मध्ये होतं, त्यावेळी एक्झाम्पल थिटा मध्ये व्हॅरिएबल बदललेला आहे. मग असं सांगा एखादा कॉस पॉझिटिव्ह येतो. आता तुम्ही जर जीला किंवा सीईटीला शॉर्टकट वापरला तर युए टेबल वापरायचा. युए टेबल काय सांगतो? थिटा किती आलाय? 60. 60च्या कॉलम मध्ये दुसरी व्हॅल्यू होणार पण कॉस आहे. कॉस कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो? पहिला आणि चौथा. मग पहिल्याची 60 आणि चौथ्याची किती असणार? 300. मग मी आधीच तुम्हाला आन्सर सांगतो. 60 आणि 300 ह्या दोन प्रिन्सिपल व्हॅल्यू येतात. 60 म्हणजे पाबासिस आणि 300 म्हणजे 5 पाबासिस. सॉरी 60 म्हणजे पाबा3 आणि 300 म्हणजे 5 पाबा3. ह्या दोन प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळतात. सीईटीला शॉर्टकट मिळाला. हा टेबल फक्त पाठ करायचा. युए टेबल हा फक्त पाठ करा. मग कॉस थिटाचं काय करणार नाही? असा आलाड अँगल सांगा की जेणेकरून कॉस पॉझिटिव्ह. कॉस पहिल्या क्वाड्रंट मधली मला एक व्हॅल्यू मिळाल्या 60. आता मला चौथ्या क्वाड्रंट मधली पाहिजे. मग 2π मायनस थिटा आणि 2π प्लस थिटा. पहिल्या क्वाड्रंट मधली मिळाल्या, चौथ्या क्वाड्रंट साठी काय करणार? 2π मायनस थिटा आणि तो थिटा कोण आहे तुमचा? पाबा3 ऑफ 2π मायनस पाबा3. आपलं वरचा आन्सर थिटा पाबा3 आहे ना. कॉस थिटा त्रिकच गुणाकार करा. cos 3 म्हणजे 6π मायनस पाय/3 इज इक्वल टू cos थीटा. ठीक आहे. therefore cos 5π/3 is equal to cos theta. Therefore theta is equal to 5π/3. मी आधीच सांगितलं तुम्हाला दोन आन्सर तुमची, एक पाय/3 येईल आणि दुसरं 5π/3. हा शॉर्टकट आहे तुम्हाला दिलेला युए टेबल. हा हे लक्षात ठेवा. हे स्वतः तयार केलेले मी त्यावेळी फक्त टेबलमध्ये मांडलेले आहे.
हे लक्षात घ्या. मग therefore नाव प्रिन्सिपल व्हॅल्यू चेक करायच्या. नाव 0 इज इक्वल देन 0 इज इक्वल देन पाय 3 आणि 5 पाय 3 ह्या दोन्ही व्हॅल्यू 360 पेक्षा लहान आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू ही 360 पेक्षा पुढे नसते. 5 पाय 3 म्हणजे 300. therefore its principal value are काय x बरोबर पाय 3 and x बरोबर 5 पाय 3 किंवा x बरोबर पाय 3 आणि 5 पाय 3 असं लिहिलं तरी चालेल. दोन्ही एकत्रित सरफेरावून टाकामध्ये. ठीक आहे, काही अवघड नाहीये. फक्त अलाइड अँगल पार्ट पाहिजे, ही डायग्राम पार्ट पाहिजे. अलाइड अँगल कसे पार्ट करायचे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. ही डायग्राम पार्ट पाहिजे, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स येणार नाही. हे लक्षात घ्या, व्यवस्थित करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला एक होमवर्क दिला. कोसेक थीटा इक्वल टू. आता कोसेकचं रूपांतर कशामध्ये करणार तुम्ही? साइन थिटामध्ये करायचा. ओके, आणि साइन थिटा 1/2 घ्यायचा आणि वी गेट सॉल्व. ते कोसेक थिटाचं रूपांतर साइन थिटा रेसिप्रोकल आहे 1/2 ना 2 च्या उलट. साइन थिटा 1/2 किती डिग्रीला असतो? 30 डिग्रीला असतो. मग 30 आणि 150 या दोन व्हॅल्यू येतात. 150च का? कारण साइन पहिल्यात आणि दुसऱ्यात पॉझिटिव्ह असतो, तिसऱ्यात आणि चौथ्यात साइन निगेटिव्ह असतो. पहिल्या आणि दुसरा कॉलम 30 डिग्रीचा लावायचा. दोन आन्सर मिळतात 30 आणि 150. एवढं अवघड नाही आहे ते, व्यवस्थित करा, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट लिहून घ्या. cot x बरोबर √3. find the solution of the following principal value. Find the principal value of the following solutions. आता cot न सोडवलं तरी चालतंय किंवा cotचं रेसिप्रोकल कोण? tan मध्ये कन्वर्ट करून जरी तुम्ही सोडवला तरी चालतंय, नो प्रॉब्लेम्स. आता इकडे लक्ष द्या. मग इथं cot x चं रूपांतर मी tan x मध्ये करतो. cot x is equal to √3. therefore tan x is equal to 1/√3. tan x किती डिग्रीला 1/√3 असतो ते व्हॅल्यू पार्ट पाहिजे. x वर 30 डिग्री. तुम्हाला 10वीला व्हॅल्यू टेबल झाला आहे, 11वीला झालेला आहे. तुम्ही व्हॅल्यू टेबल पहिल्यांदा बेसिक म्हणून पहिल्या व्हिडिओच्या आधी टाकलेला आहे, त्या व्हॅल्यू पार्ट करा. x बरोबर 30 डिग्री. 30 म्हणजे किती? 5. तुम्ही लगेच 30च्या कॉलम मध्ये यायचा. 30च्या आणि ह्या व्हॅल्यू सेम असतात. आपला व्हॅल्यू ट्रिगो कुठला आहे? tan. ट्रिगो कुठला घेतलाय? tan किंवा cot. आता आपण tan मध्ये कन्वर्ट करून घेतलाय. tan कुठल्या क्वाड्रंटमध्ये पाहिजे असतो? पहिला आणि तिसरा. म्हणजे हा पहिला 30 आणि तिसरा 210. 30 आणि 210. 30 म्हणजे पाय 6 आणि 210 म्हणजे 7 पाय 6. ह्या दोन व्हॅल्यू येतात. याचं कन्वर्ट करून बघा तुम्ही. 210 येतं, ते माझं पार्ट आहे किंवा माझी फुल स्पीड न मी ते करत असतोय. हे लक्षात घ्या. पाय म्हणजे 180. 180ला 6 भाग 30, 30 असते 210. संपलं. बघूया आन्सर. x बरोबर पाय 6. नाव साइन नाही tan. आपण कॉटचं रूपांतर tan मध्ये असा कुठला फॉर्म्युला आहे की पहिला क्वाड्रंट सोडून, कारण पहिल्या क्वाड्रंट मध्ये एक व्हॅल्यू मी मिळवलेली आहे, मग तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये घ्यावं लागेल तर tan x पॉझिटिव्ह आहे. देन पाय मायनस थिटा म्हणजे दुसरा क्वाड्रंट, पाय प्लस थिटा म्हणजे तिसरा क्वाड्रंट, पाय प्लस थिटा. पायच्या ठिकाणी किती वापरायचं? थिटाच्या ठिकाणी पाय 6 इज इक्वल टू tan x. क्रॉस क्वेश्चन्स. tan 6 पाय प्लस पाय 6 इज इक्वल टू tan x. क्रॉस क्वेश्चन्स केलं. tan 7 पाय 6 is equal to tan x. tan cancel. x is equal to 7 पाय 6. मी आधीच तुम्हाला सांगितलं पाय 6 आणि 7 पाय 6. नाव आपण व्हॅल्यू चेक करूया. जी प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे का 0 आणि 2 पाय मध्ये आहे का? पाय 6 इज लेस दॅन 2 पाय आणि 7 पाय 6 इज लेस दॅन 2 पाय. therefore its principal value are याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आहे ते सांगा. x बरोबर पाय 6 आणि 7 पाय 6. संपलं. 2 मार्काला पडेल किंवा 3 मार्काला पडेल. व्हॅल्यू पार्ट पाहिजे, अलाइड अँगल पाहिजे. हा सेम व्हॅल्यू टेबल तुम्ही सीईटीला किंवा जीईला हा युए टेबल वापरू शकता, काही प्रॉब्लेम्स नाही आहे. ठीक आहे, हे लिहून घ्या.
ठीक आहे. अजून एक आपण घेऊया जे तुम्हाला अवघड वाटतं असं घेऊया. कोसेक एक्स कॉट थिटा इज इक्वल टू 0. कॉट थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायचं. थोडंसं वेगळं आहे एक्झाम्पल बुक मध्ये आहे. कॉट थिटा इज इक्वल टू 0. तर कॉट थिटा किती डिग्रीला 0 असतो हे पहिल्यांदा माहिती पाहिजे. कॉट थिटा इज इक्वल टू 0 then theta is equal to 90. tan 0 ला 0 असतो पण cot 90 ला 0 असतो. तुम्ही टेबल बघा किंवा cot चं tan मध्ये रूपांतर केला तर tan theta is equal to 1 by cot theta. ठीक आहे. tan 1 by 0 is equal to infinity. tan theta infinity मग theta is equal to 90. असंही करू शकता, असंही तुम्ही करू शकता पण मी डायरेक्ट cot ने सोडतो कारण कॉट चा अँगल मॅड आहे. ठीक आहे. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. 90 म्हणजे किती 5. आता 90 ची आणि कोणाची व्हॅल्यू सेम असते 270 ची. ही मी सांगत नाही, युए टेबल मध्ये सांगितलेलं आहे की 90 आणि 270. त्या पुढचा असेल तर 270च येणार आहे. म्हणजे 90 म्हणजे 5 आणि 270 म्हणजे 3 हेच आन्सर येणार आहे. फक्त ते आपण सोडवायचं आहे. बघूया. नाव कॉट थिटाचा एक असा फॉर्म्युला सांगा. नाव कॉटचा असा फॉर्म्युला सांगायचा की त्याचं रूपांतर कॉट मध्ये झालं पाहिजे. पॉझिटिव्ह आता 0 हे पॉझिटिव्ह पण नाहीये निगेटिव्ह पण नाहीये. मग अशा वेळी तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरणार? हा वापरू शकता किंवा हा पण वापरू शकता पण जनरली आपण 0 हे पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही त्यावर पाय प्लस थिटा वापरू शकता किंवा 2 पाय मायनस थिटा. कारण 0 असल्यामुळे मी पाय प्लस थिटा वापरतो. मग कॉट काय ना पाय प्लस 2 इज इक्वल टू कॉट थिटा. मग कॉट काय ना 2 पाय प्लस 2 इज इक्वल टू कॉट थिटा. Therefore cot θ/2 is equal to cot theta. Cot cancel, theta is equal to 3 now तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये 2 पण बसतंय आणि 3 पण बसतंय. therefore प्रिन्सिपल व्हॅल्यू आर 2 आणि 3 90 आणि 270 दोनच व्हॅल्यू एक समान असतात. काय म्हणे अलाइड अँगल पार्ट पाहिजे. तुम्ही काहीही करू शकता जर अलाइड अँगल पार्ट असतील तर. ठीक आहे. नेक्स्ट ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल मी घेतो. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ खालील गोष्टी प्रिन्सिपल सोल्युशन्स काढा. लिहूया कोसेक थीटा इज इक्वल टू 2 आणि दुसरा आहे कॉट थिटा इज इक्वल टू 1. आता मी होमवर्कला घ्या. कॉट थिटा इज इक्वल टू 1 आणि आता सोडून देणार आहे मी तुम्हाला कोसेक थिटा इज इक्वल टू 2. डायरेक्ट कोसेकनं जरी सोडवलं तरी काही प्रॉब्लेम्स नाही आहे कारण कोसेकचे अलाइड अँगल दिले आहेत. कोसेकचं साइन मध्ये रूपांतर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कोसेक थिटा इज इक्वल टू 2. therefore sin theta cosec theta चा रेसिप्रोकल sin theta 1/2 theta is equal to 45 म्हणजे पापा. ठीक आहे. मग आता तुम्ही ct ला कसं सोडवणार? एक व्हॅल्यू मिळते 45 दुसरी डायरेक्ट काढणार तुम्ही. दुसरी डायरेक्ट कशी काढणार की मला 45 चे याची व्हॅल्यू सेम असतात. आता आपल्याला साइन पाहिजे. साइन पॉझिटिव्ह 1/2 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. मग साइन 45 साइन पहिल्या आणि दुसऱ्यात पॉझिटिव्ह असतो. बाकीच्या दोन्हीचे साइन काय असतो निगेटिव्ह. पहिला आणि दुसरा 45 आणि 135 हे दोन आन्सर येतात. 45 म्हणजे पापा 4 135 म्हणजे पापा 4 ही दोन आन्सर येतात. करून बघा तुम्ही. नाव ठीक आहे. साइनचा असा फॉर्म्युला सांगायचा की जेणेकरून पुढचा आन्सर साइनच पाहिजे थिटामध्ये. तर एक्झाम्पल थिटामध्ये घेतलं. ठीक आहे. साइन दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो त्यामुळे पाय मायनस थिटा 4 आहे.
साइन पाय मायनस पा बा 4 इज इक्वल टू साइन थिटा ट्रांसलेशंस साइन फॉर पाय मायनस पा बा 4 इज इक्वल टू साइन थिटा साइन पा बा 4 इज इक्वल टू साइन थिटा therefore sin theta is equal to 3 pi by 4 now 0 is equal to 0 is equal to pi by 4 and 3 pi by 4 is less than 2 pi 2 pi हे 2 pi पेक्षा लहान आहे का चेक करून घ्यायचं आहे therefore its principal value are x बरोबर pi by 4 आणि 3 pi by 4 एक मिनिट तुम्ही जर कोसेक थिटाने जरी सोडवलं तर आन्सर हेच येणार आहे तुम्ही कोसेकचं साइन मध्ये रूपांतर केलं तुम्ही डायरेक्ट जरी कोसेक्सनं सोडवलं कोसेकनं जरी तुम्ही डायरेक्ट सोडवलं तर आन्सर तेच येणार ठीक आहे हे होमवर्कला करा ठीक आहे आज तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन पॉझिटिव्ह व्हॅल्यू असताना बघितलेले आहे उद्याच्याला प्रिन्सिपल सोल्युशन बघायचे पण इथल्या व्हॅल्यू निगेटिव्ह असणार निगेटिव्ह असल्यामुळे काय करायचं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू